वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर बघा, आपल्या भारत देशाचा मूळ मंत्र आहे जय जवान जय किसान। परंतु आज जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे तरुण पिढी आहे, स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर अशा जर आता सध्या बघितलं तुम्ही नीटचं एक्झामची जर तुम्ही घोळ बघितलात तर त्याच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य हे भ्रष्टाचारामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी ह्या आत्महत्या केलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये UPSCच्या एक्झाम्स सुरू आहेत आणि ह्या एक्झाम्समध्ये, या परीक्षामध्ये काही विद्यार्थ्यांना म्हणजे संकटांना सामोरे जावं लागत आहे। तर आता सध्याच एक घटना घडलेली आहे संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज आहे आणि तिकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र त्या कॉलेजचं त्यांना मिळालं होतं आणि ह्या UPSC एक्झाम 2024चे जे काही विद्यार्थी होते, म्हणजे काही जालना वगैरे आजूबाजूच्या शहरातून, आजूबाजूच्या तालुक्यातून वगैरे जिल्ह्यातून आलेली जी मुलं होती, ज्यांना ते सेंटर मिळालं होतं, तर ते सेंटर गुगलवर त्याचा जो गुगल मॅपवर त्याचं लोकेशन, त्या सेंटरचं लोकेशन परफेक्टली दाखवलं न गेल्यामुळे त्या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थी उशिरा पोचले आणि उशिरा पोचल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यास म्हणजे त्यांना नकार दिला। ते परीक्षा देऊ शकत नाही असं त्यांना परीक्षा केंद्रातून सांगण्यात आलं। तर एक जालनाचा विद्यार्थी होता त्याच्यामध्ये, तो फक्त 2 मिनटं उशिरा पोचला होता त्या परीक्षा केंद्रावर, कारण त्याला त्या गुगल मॅपने बरोबर तो परीक्षा केंद्र दाखवलं गेलं नव्हतं म्हणून। तर त्याला परीक्षेला बसू दिलं गेलं नाही। बसू दिलं न गेल्यामुळे त्याचा बघा, एक UPSCचा ज्या वेळेला परीक्षेचा अभ्यास एखादा विद्यार्थी करतो, त्यावेळेला तो रात्रंदिवस मेहनत करत असतो परीक्षा पास करण्यासाठी। मग रात्रंदिवस मेहनत करून जर 2 मिनटामुळे त्याला परीक्षा देऊन न दिल्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो, तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा। आपल्या देशामध्ये विद्यार्थी, ह्या तरुण वर्ग एकतर खूप परीक्षा वगैरे, म्हणजे जी मेहनती मुलं आहेत त्यांच्यावर एक अशा प्रकारे एक अन्यायच होतो आहे असं एकंदरीत मला वाटत आहे। तर ह्याच्यावर काय तोडगा प्रशासन काढू शकतं, कारण बऱ्याच वेळेला प्रशासनाच्या मार्फतसुद्धा काही परीक्षेच्या वेळेला चुका होतात। तर जशा पद्धतीनं विद्यार्थी अशा प्रकारे कळत नकळत झालेल्या चुकांवर काय तोडगा काढता येऊ शकतो का, ते सुद्धा परीक्षा जे विभाग आहे, प्रशासन आहे, त्यांनी पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे। सध्या नीटचा जो घोटाळा चालू आहे आपल्या देशामध्ये पूर्ण, तर ह्या धांदली आणि गडबडीमध्येच आता पुन्हा हे महाराष्ट्रामध्ये जे UPSC एक्झाम 2024 चालू आहे परीक्षा, त्याच्यामध्ये सुद्धा काही केंद्रावर गुगल मॅपच्या चुकीच्या डायरेक्शनमुळे काही विद्यार्थ्यांना उशीर झालेला आहे आणि त्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली जात नाही आहे। तर ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा। आणि अशाच प्रकारे जनजागृतीचे व्हिडिओ हे मी बनवत असते, म्हणून आता तुम्ही NSMA ह्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा। ह्या चॅनलच्या माध्यमातून येणारा जो पैसा आहे तो आपण पूर्णतः निराधार असलेल्या निराधारांचे आनंद आश्रम ह्याच्यासाठी तो वापरणार आहोत आणि हे चॅनल जनजागृती, प्रबोधन आणि मनोरंजनासाठी आहे। तर तुम्ही या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत। थँक्यू।